गाईज नमस्कार. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला होता का आपण ब्लॉगिंगसाठी काहीतरी सामान मागवलेलं. तर मी बोललो होतो का तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी डिटेलमध्ये दाखवेल ते काय आहे. तर आता आपला दिवसाची सुरुवात झाली आहे, ब्लॉग पण चालू केले. तर तुम्हाला ते मी दाखवतो जे काय मागवलं होतं ते तुम्ही बघितलेलं बॉक्समधून मी अनबॉक्सिंग वगैरे केलं. तर ती गोष्ट अशी आहे की हे बघा, मी तुम्हाला माझ्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये बोललेलो की मला मोठं ब्लॉगिंग वगैरे ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे आवडतात, बाईक रायडिंग वगैरेचे ब्लॉग. तर त्यासाठीच ना मी ही वस्तू मागवली होती. तर आता जास्त सस्पेन्स काय ठेवत नाही मी, तर तुम्हाला दाखवतो मी ती वस्तू काय होती. हे बघा गाईज, हे जे मागवलं होतं ना काल तुम्हाला मी फिटिंग करून नव्हतं दाखवलं, आणि मी आता तुम्हाला फिटिंग करून दाखवणार होतो, पण थोडं ते फिटिंगसाठी हार्ड होतं म्हणून ऑलरेडी मी फिटिंग केलं. बघा, हे असं मी हेल्मेटचा माउंट मागवलं आहे, हेल्मेट मोबाईल माउंट. तर आता काय करायचं मध्ये का आपण म्हणजे बाहेर कुठे जातो गाडीवर वगैरे, इथे आपला मोबाईल माउंट होणार आणि इथून आपण व्हिडिओ स्टार्ट होणार. म्हणजे कसं आपल्याला असा प्रॉपर असा व्ह्यू भेटणार रस्त्या बिस्त्याचा, आणि मग हात वगैरे सोडून गाडी चालवायची गरज नाही. एक प्रकारचा ट्रॅव्हल ब्लॉग किंवा मोटो ब्लॉगच तुम्ही बोलू शकता. बघूया आता, आपल्याला माहिती नाही आता किती सक्सेस आहे आणि जी स्टेबिलिटी किती आहे, कारण रस्त्यात खड्डे बिड्डे असणार, हवा वगैरे असणार. मोबाईल किती स्टेबल राहतो माहिती नाही, कारण अजून मी ट्राय केलं नाही. तर आजपासून म्हणजे आत्ता मी ट्राय करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम. आणि जर चांगलं वाटलं तर आपण मग मोटो राईड वगैरे करू, मोटो राईडचे ब्लॉग वगैरे करूया. कुठेतरी मस्त ट्रिपला वगैरे जाऊ, भारी एकदम आपले. आणि गाईज त्याच्याबरोबर ना मी अजून एक गोष्ट मागवली होती, ते तुम्ही बघितलं असेल. म्हणजे ते कॉम्बोमध्ये झालेलं आहे. हे बघा, एक मिनिट थांबा यार, पॅकिंग. ती गोष्ट म्हणजे हा माईक. आता हा माईकचं काम काय माहिती आहे का, आपण जेव्हा गाडीवर असू तेव्हा कसं तुम्हाला आवाज प्रॉपर आला पाहिजे, जे मी बोलतो, जे मी ब्लॉगमध्ये बोलेल त्याचा. तर मग त्याच्यासाठी हा माईक कॉम्बोमध्ये मागवला आहे मी. तर हा माईकचं सीन काय, ह्याला जी आहे ती ऑक्स पिन आहे, आणि माझ्याकडे आहे आयफोन वापरतो आणि तो जेड फ्लिप आहे सॅमसंगचा. तर त्याला कसं दोघांना पण हे ऑक्स सूट नाही होत. तर आता याला मी कनेक्टर घ्यायला जाणार आहे ठाण्याला. तर आपण काय करू माहिती आहे का, जाताना आहे ना आपण मोबाईल माउंट करूनच जाऊ आणि बघू पहिला आवाज कसा येतो आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा हा माईक आपण फिट करणार त्याच्यानंतर आवाज कसा येतो तो. आणि माईक मी आहे ना हेल्मेटच्या आतमध्ये बघा इथे फिट करणार आहे, इथे. आणि कसं याला क्लिप लागून जाणार, म्हणजे कसं तुम्हाला जो आवाज येईल प्रॉपर एकदम जवळून येईल आणि एकदम क्लिअर आवाज येईल, हवा वगैरे आतमध्ये जाणार नाही. तर आता पहिले आपण जाऊ ठाण्याला आणि जो मोबाईल माउंटचा वगैरे आपला जो आहे माउंट बोलते, कनेक्टर घेऊन येऊया, आयफोन कनेक्टर ऑक्ससाठी. त्याच्यानंतर आपण जाऊया डीमार्टला थोडं सामान वगैरे घ्यायचं, काही गोष्टी घ्यायच्यात मला त्यासाठी. आणि बघू मग आजचा दिवसाचा कसा रुटीन असेल तो. छोटासा असा आम्ही मोठ्या ब्लॉगची तुम्हाला एक असा बोलतात ना डेमो ते दाखवणार आहे. जर वाटलं आपल्याला हे जे सक्सेस आहे मोबाईल वगैरे स्टेबिलिटी, कारण मी मोबाईल माझा रिस्क घेऊन इथे हे करते, खड्ड्या बिड्ड्यात मोबाईल आपटला डायरेक्ट रस्त्यावर पडू शकतो, फुटू शकतो, डिस्प्ले जाऊ शकतो, काय पण असं नाही झालं पाहिजे. कारण एकच मोबाईल माझा प्रायमरी आहे आणि महागाचा पण आहे आयफोन बोलल्यावरती. तर असं नको व्हायला. तर आपण चांगलाच विचार करू आणि सक्सेस होईल आपलं. आणि करू आपण मोठं ब्लॉगिंग पण, म्हणजे कसं राईडला वगैरे कुठं थोडं स्टार्टिंगला जवळच्या लोकेशनला जाऊ. त्याच्यानंतर मग बघू लांब लांब जायचं कसं ते. म्हणजे 2026मध्ये आपल्याला मोठं ब्लॉगिंग बघायला भेटू शकते. 2-3 दिवस राहिले 2026 चालू होण्यासाठी. बघू आता काय, चला कसं काय. आता झालो मी जेवलो तुम्हाला आज मी डायरेक्ट लेटच चालू केला आहे ब्लॉग. तर आता चला आपण जाऊया. तुम्हाला ना मी माउंट करून एकदा हा दाखवतो कसा काय व्ह्यू येते. जाऊ आपण, चला गाईज ठाण्याला. आता हे बघा गाईज, असा हा सेटअप झालेला आहे. तर आता याला मी कसं पाहिजे तसं ॲडजस्ट करणार नाही. बघा असा दिसतो हा लुक. थांबा जरा, हे बघा असा दिसतो हा लुक. हा असा प्रॉपर एकदम सेटअप झालेला आहे आपला मोठा ब्लॉगिंगचा. हे बघा कसा दिसतो तुम्ही सांगा हा लुक. आणि
पाहिजे तसा अँगल मी सेट करू शकतो, नंतर इथून फिट करायचा. ते चावी बघू आता किती आपल्याला सक्सेस भेटते किती नाही. आणि आवाज आता किती येतो तेवढा मला माहिती नाही, क्लिअर येतो आहे का नाही. ते माईक एकदा आपण जेव्हा कनेक्ट करू तेव्हा एकदम प्रॉपर होऊन जाईल ते. तर चला गाईज, आणि जर आपला हा जो सक्सेस झाला ना जे करतो आहे ते, तर आपण मग ग्लोव्ज वगैरे पण घेऊ, म्हणजे प्रॉपर एकदम प्रोफेशनल मोटर रायडिंगसारखा ग्लोव्ज वगैरे आपण घेऊ. थोडंफार बघू गार्ड वगैरे पण आपण घेऊ, पण एवढा घाई नको करायला. पहिलं बघू आपण कसं काय आहे, त्याच्यानंतरच करू सगळं. तर चला आता जाऊ आता आपण ठाण्याला. ते बघा गाईज, त्यालाच लावलेला आहे मी, त्या आपला हेल्मेटला माउंट केला आहे तो, आणि एकदम प्रॉपर अँगल मला भेटतो आहे जो पाहिजे तो आला आहे बघा. तर आता गाडीवर बसून आपण अँगल सेट करू, म्हणजे आपल्याला कसा व्ह्यू पाहिजे काय पाहिजे, तोपर्यंत संदेश आपला रेडी होतो आहे. आणि मला ना या गोष्टीची आत्तापासून ना लहानपणापासूनच आवड आहे. मोटर रायडिंग, बाईक रायडिंग, हे असं सर्व खूप म्हणजे खूप इच्छा आहे. बाईक राईड वगैरे हे ते सर्व. आणि जी लहानपणापासून जी आवड आहे ते आपण आवड अजून पण जोपासले. बघू आता आपल्याला जे काही याच्यामध्ये काही थोडेफार इश्यू येतील ते आपण पहिले हे करू सर्व, त्याच्यानंतर मग सर्व सेटअप झाल्यानंतर काहीतरी एकदम छोटीशी राईड वगैरे बघू जवळपास काहीतरी. ओके गाईज, चला. मेन पहिला ना कपडा कुठेतरी ठेवू दे, कारण ना समोर असा राहिला ना तो घाण दिसतो, तो ठेवू. आणि ना गाईज, मी जी आमची NS गाडी आहे ती ना हाच विचार करून घेतलेला का कधीतरी मी गोप्रो घेईल, कधीतरी मी मोठं ब्लॉगिंग करेल. कारण तर कशी मध्ये ती गाडी अशी स्पोर्टी लुक पण आहे आणि रेग्युलर पण आहे, म्हणजे कशी थोडी थोडी स्पोर्टी लुक, त्यासाठी ती NS घेतली होती. नाहीतर आमचा काय असा स्प्लेंडर वगैरे पॅशन वगैरेच घ्यायचा प्लॅन चालू होता नानासाठी. पण ती NS मी याच विचार करून घेतलेली. नाना बोलले तुला कुठली घ्यायची बघ, मग ती NS त्यासाठी आपण घेतलेली. तर आता आपल्याला मला वाटते का तो दिवस लांब नाही का आपण NSवरती पण मोटर ब्लॉगिंग रायडिंग वगैरे करू. तर आता चला, संदेश येतो आहे, त्याला पण क्लासला सोडायचं आहे, त्याचा पेपर आहे का काहीतरी आहे, तर त्याचीच वाट बघतो आहे. आणि कपडा कुठेतरी लपवतो, जागा बघतो गाडीमध्येच. आता चला पहिले अँगल करू सेट, काय अँगल आपल्याला घ्यायचा आहे तो. हा अँगल परफेक्ट राहील मला तर वाटते, कारण याच्यात समोरचा पण सर्व दिसेल. चला गाईज, आता निघालो आम्ही. संदेश पण आलेला आता. गाडी सकाळ सकाळी थंडी पडते रात्रभर, ती थोडी गरम होसपर्यंत जाते. आणि सांगा तुम्ही पण मला कसा वाटतो अँगल. सध्या आवाज तुम्हाला प्रॉपर येईल का माहिती नाही, कारण कसा माहिती आहे का, अजून माईक मी कनेक्ट केला नाही, तर माईकचा आपण कनेक्टर आणायला चाललेलो आहे. तर हा जो आपला पहिला मिनी मोटर ब्लॉग बोलू शकतो आपण, ट्रायल म्हणजे ऑफिशियल नाही, ट्रायल आहे ही, ट्रायल. तर चलो गाईज, आता याला सोडू कापरवाडीला आणि मग जाऊ ठाण्याला. तर गाईज मला सांगा कसा वाटतोय हा आपला सेटअप. हे बघा कसे बघा मधूनच टर्न मारता. आणि आवाज आहे ना सध्या मी परत एकदा सांगतोय क्लिअर येणार नाही, थोडं मला ओरडून बोलायला लागेल, कारण मोबाईल माउंट केलेला आहे आपण. आणि हवा आहे, हवा हायवेला आहे ना आपण पुलावरती, तर मोबाईलमुळे ना हेल्मेट थोडा वजन झाला आहे. पहिलेच माझा हेल्मेट 1100 ग्रॅमचा, 1 किलो 100 ग्रॅमचा. आता मोबाईल लावून थोडा हेल्मेट अजून वजन झालं आहे. पण अँगल कसा भेटतोय तो पण बघा, प्रॉपर एकदम. चलो ना. आपल्या इथे ना थोडं अजून व्लॉगिंग म्हणजे एवढी कॉमन गोष्ट झालेली नाही. पब्लिकमध्ये आपण जर व्लॉगिंग वगैरे करत असेल ना, लोक असे तोंडाकडे बघतात, त्यांना वाटतं काय करते काय नाही. आता पण हायस्ट्रीटच्या इथून येतो, सगळे इथे दुकानवाले बघतात काय लावलं आहे आणि काय नाही. बाहेर देशात कसं हे ब्लॉगिंग वगैरे काय पण करा, कोणाला कोणाशी काय लेणं देणं नसतो. पण आपल्या इथं लोकांना जाम चौकशा असतात. तर आता कापूरवाडीला पोचलो आहे, तुला तिकडं सोडू त्या साईडला. मग संदेशला आता क्लासला चाललं तर त्याला सोडतोय तिकडे. तर आता एंटर केले लोधामध्ये, लोधा माजीवाड्याचा लोधा.
आणि हा ना मला लोकेशन जाम आवडतो, मस्त शांत आहे, कोणाला कोणाशी लेणं देणं नाही, किरकिर नाही, हे नाही. आणि आलो आता मॅगडीजवळ. आपले भाऊ लोक नाहीत वाटतं, त्यांची गाडी तर मला दिसत नाही. फोन करून त्यांना बोलवायला लागेल मला असं वाटतं. लोकांच्या गाड्या सगळ्या खाली, आम्ही लोक मोठेपणा करतो ना VIP सारखं, तर आमच्या गाड्या असा वरती असतात. तर बघा आलो आहे मॅगडीला, कोण आहे इथे ड्राईव्ह थ्रूला. चला पहिले फोन करतो आता या लोकांना, भाऊ लोकांना आपलं कुठे आहेत बघूया आपण. ते लोक हे बघा आल्या घेतले कॉफी. दादा घेऊया कॉफी पिऊन, तोपर्यंत आपले सगळे भाई लोक येत आहेत भेटायला आपल्याला. कॉफी पिऊन झाले, थोड्यात आपला मयूर भाऊ पण आला. तर आता आम्ही चालले पहिले खारेगावला जाऊन एक काम आहे त्याचा, ते करू, त्याच्यानंतर मग ठाण्याला जाऊ. आणि आपला जो अँगल आहे थोडासा वरती होता मोबाईलचा, तर तो पण आता सेट केला मी. चला. अरे आंब्याचं कच्चं ते, त्याच्यानं काय आहे दुसरा, काजू बदाम लपवते. अरे काजू नाही दाखव एकदा आम्हाला. अरे ते दुसऱ्याला देवा काजू बदाम लपवते ना आपल्याला, आंबट चिंबट घालत होते. आवलाय का या काय, आवलाय का बाबा आंबट आहे. तर आता निघालोय परत आम्ही एकदा बर्गमॅन घेऊन. तेवढा नाही येतो मला. तर चलो आता. कुर्ता तो लेट्स गो गाईज. आणि स्कूटी चालवायला अजून मजा येते, कारण कसं गेअर बिल टाकायचं टेन्शन नसतं आपल्याला. तो आता खारेगाव आपला नेक्स्ट डेस्टिनेशन. आता आपण दोन्ही हात धरलेत, आता बोलायचं ना आस्ती चालव ना फास्ट चालव. मग काही स्लो चालवल्यावर का ऑइलचा सिम्बॉल जाणार आहे का? नाईस नाशिक हायवे. ते बघा नाशिक हायवेवरती सदून कालाची ट्रॅफिक असते, कधी काम पूर्ण होईल कधी ट्रॅफिक जाईल आपल्याला माहिती नाही काहीच. आता आम्ही जे काय काम आहे ते करतो. आणि मोबाईलचं कसं माहिती का, सध्या आपल्याला चार्जिंग माउंट आपल्या युनिकॉर्नला नाही, तर चार्जिंग माउंट पण लावून घ्यायला लागेल. म्हणजे कसं डायरेक्ट वायर कनेक्ट करायची, इकडे कनेक्ट करायची, काम झाला आपला. बॅटरी जरा जपून वापरायला लागेल जरा थोडा मोबाईलची, कारण आयफोनला कसं कॅमेरा चालू केल्यावर खम्मा गणी बॅटरीची होते. आणि घरचे मला सारखं ओरडायचे, नाना आई बाकीचे सगळे आपले नानासाहेब पण ओरडायचे, नानीसाहेब पण ओरडायचे, बोलता हात सोडून गाडी चालवतो, एक हात सोडून गाडी चालवतो, असा तसा. मग त्याच्यामुळे हे पहिलं मी करून घेतला. टनल चालू आहे का नाही, बंद केलंय बाबा. आता अख्खा फिरून जायला लागेल आम्हाला, हे टनल बंद केलंय त्याच्यामुळं. ही खारेगावची सगळ्यात खतरनाक वाली उतरण, आणि ती एक होती, ती एक तोडली रस्त्यासाठी. तर इथून ऑफिशियली खारेगाव झाला चालू. आय लव खारेगाव. हे बघा कचरा आहे तिथे. माझा खारेगाव. मयूर भाऊ गेलेला आहे, त्याचं काय काम आहे इकडे या बिल्डिंगमध्ये. आता मी थांबलोय खाली गाडीच्या इथे, तर ते त्याला जाऊन येऊन दे, मग आपण इथूनच आतमधूनच कळव्यावरून ठाण्याला जाऊया. म्हणजे कसं फिरून जायची गरज नाही. तर गाईज लय एक्साइटमेंट आहे आपल्याला, कारण मी व्लॉगिंग ते ह्याच्यावर करते ना, मोठं व्लॉगिंग. आजचा अर्धा ब्लॉग आपला मोठं व्लॉगिंगचा असेल, अर्धा ब्लॉग असा नॉर्मल असेल. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा ज्यांनी नाही केलं त्यांनी चॅनेलला. थोडं आपल्याला व्ह्यूमध्ये कमतरता झालेली आता. मध्ये आपली 2 महिने गॅप पडली पप्पांच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे. तर भरपूर लोकांना वाटते आत्ता पण की मी व्हिडिओ बनायचं बंद केले. ज्यांना
ज्यांचे म्हणजे घरचे वगैरे बघायचे आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत. सो आता आलो आहे ठाण्याला. कॉकटेल ज्यूस पिऊ थांब आपण. तू माझ्यावर यायचं काम कर, विचारू नको कुठे ना काय. तुला हाणलंय ना मी, नशीबवान आहे तू. रविवार असेल पण गर्दी बघा भाई. जय श्रीराम. तू मेरे को पहले कनेक्टर दिखा माइक का. iPhone 2 ऑक्स वाला, ये देखिए वाला. तूने धारा तप्रीत का गोरा. ये मत खोल मत वायर. हाँ वायरलेस वाला गिफ्ट देना भाई तू मेरे को कभी तो दे. मेरे लिए जान नहीं जान मत दे, माइक दे और ये हो गया, बस हो गया. थोड्याशा वस्तूसाठी यायला लागला, या कनेक्टरसाठी. या आयफोनचे चोचले जाम बेकार असतात. आता ही घेण्यासाठी इथे यायला लागला मला. आणि यांचा गोंगाट किती चालले रे तुझा? बडबड बडबड नुसती. चला आता घेऊ आता. आणि मयूरभाई पिंकवाला कवर घेते एअरपोर्टसाठी. हे बघा गाईज, मी माईक आहे ना हेल्मेटमध्ये एकदम फिट केलं आहे चिमट्यानी. माईकला चिमटा होता त्याच्यानी. आणि बघा असा आपला सेटअप झाला आहे. आणि हा कनेक्टर डायरेक्ट आता आयफोनला कनेक्ट होईल, म्हणजे कसं तुम्हाला एकदम प्रॉपर आवाज येईल माईकचा. करून व्हिडिओ बनवते. आणि बाईचं लग्न करायचं कोणी इंटरेस्टेड असेल तर सांगा. मोबाईलचं दुकान आहे अक्का काय कवरचा. क्या रे भाई, पूर्ण दुकान आहे बाईचं. बोलतो मला ब्लॉगमध्ये घे, लग्नाचा बोलते कोण बघ मला पोरगी. तेच करू आता आपण. कमिशन कमिशन फुल कमिशन बाई. याचा काय टाइमपास चाललेलाच माहिती. बघते काय आता घेतला हे तर बघू. आता अजून इकडे ठाण्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून डीमार्टला जायचं आहे. आणि टायमिंग बघा, उगाचच आम्ही टाइम वेस्ट केला तिकडे मॅगडीमध्ये बसून. इथं दर्शन घ्यायला आले शनिदेवाचं. आता आलोय मेन मार्केटमध्ये. सनडे आहे ना आज, गर्दी असेल थोडीफार. काका घाबरले आपल्याला. काय रे, श्रीरामच्या पाया पडायला आलता वाटत तो. त्यांनी पाया पडला आपल्या गाडीच्या. छपरी तू आहे, मी नाही, समजला का? नीट बोला का? क्या आंखें बोलती है सनमो सनम. फिट गर्दी न्यू इयरची. परत एकदा बोल रे. काय बाई, एकूण एक कलाकार भरलेत. आता बाईला ना कुर्ता घ्यायचा. कुर्ताच घ्यायला आलो इकडे आम्ही. साखरपुडा आहे मयूरबाईचा, त्यासाठी कुर्ता घ्यायला आलो. कुर्ता दिवाळीला तर बाई यांचा असं काही जसं काही काय नाही. त्याला आता घेतो आम्ही कुर्ता. घ्यायला आलतो याच्याबरोबर. आणि मला पण कुर्ता आवडला तर आम्ही दोघांनी 2 कुर्ते घेतलेत. दोघांनी 2 कुर्ते घेतले आम्ही लोकांनी, सेम टू सेम. चला आता काय डीमार्टला जाऊ. आता दोघांचं पण काम 25. आमचं असंच आहे.
एक हा घ्यायला येतो काहीतरी, मला पण आवडतं, आम्ही दोघं घेतो. एक तर मी घ्यायला येतो, त्याला पण आवडतं, आम्ही दोघं घेतो. माझा आता सेम घेतला कुर्ता आम्ही. आता मयूर भाईला सोडल्यानंतर मला परत जायचं डिमार्टाला. तिकडे अजून टाइमपास होईल आपला. चला आता काय वाट लागून गेली त्याच्यामध्ये. आता मी माईक लावले म्हणून मी आज ते बोलतोय. आता मला माहिती नाही तो माईक काम करतोय का नाही, कारण मगाशी एकदा कनेक्ट केलेलं तेव्हा काम करत होता. तर बघू आता कसं काय येतोय, आवाज क्लिअर येतोय नाही येतोय त्याच्यावरती सर्व. चला बाय बाय. मला जर नाही झालं ना, साईजमध्ये गडबड झाली ना, परत जायला लागेल त्याच्याजवळ. काय जाऊ ना, दोन्ही नेतो. येऊन झालं तर तुला आणून देतो. अरे हो माझा आहे. आता पोचलो आहे डीमार्टच्या इथे. तर गाडी लावू आपण इथे. मी डीमार्टच्या पार्किंगमध्ये गाडी लावत नाही, इथं वरतीच गाडी लावून टाकतो कधी. इकडं खाली तेवढं जाऊन परत वरती यायला एवढा कंटाळा येतो ना. तर इथं अशी बिल्डिंगच्या इथे गाडी लागून जाते आपली. सॅन्टा क्लॉज कसं काम झालं ना, आता ते लागून गेली गाडी आपली. पहिले ना घरी फोन करतो, मम्मीचा फोन येतो सारखं. हे मोबाईल माउंट केलं आहे म्हणून उचलता येत नाही मला. तर मोबाईल काढून पहिले फोन करतो, बघू काय बोलते घरी. चला आता डीमार्टमधून आहे ना, काय घ्यायचं ते घेतलं आता मी. चलो घरी. डीमार्टमधून आता झाले सर्व हे करून आणि आता चाललो आहे घरी. तर काहीच आता मी ना, जो आपण माईक कनेक्ट केलेला तर त्याचा मी एकदा व्हॉईस वगैरे ऐकला व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये आता प्रॉपर आवाज येतो आहे, काय अजून तर कमतरता वाटत नाही सध्या तरी. तर बघू आता पुढे जाऊन कसं काय. आणि ही जी पिशवी आहे, आता पिशवीमध्ये थोडासा लोड झाला आहे. मी येताना पिशवी आणायला विसरून गेलेलो. आता ही सुखरूप घरी गेली पाहिजे ना. आता समजला रस्त्यामध्ये पडली कुठेतरी, फाटली बिटली, पूर्ण सामान त्यातला पडून जाईल आपला. त्याला आता एकदम आराम के साथ न्यायला लागेल घरी. नाही तर बघू त्याला मध्ये रस्त्यामध्ये कुठला फेरीवाला भेटला, त्याकडून एक दुसरी पिशवी घ्यायला लागेल आपल्याला. आणि नंदीबाबा मंदिराचे इथे बघा. चला आता चाललो आहे मी घरी. गाईच भरपूर फिरलो. जो आपल्याला टेस्टिंग करायची होती मोठं ब्लॉगिंगची ती झाली. डोकाली नाक्यावर आता जाऊ आता आपण घरी. चला, लोक बघा कशी बघतात तोंडाकडे. तर गाईज बघा कसं एकदम ओपन झालं ना आता पाईपलाईन काढल्यानंतर. आणि आता आलो आहे घराच्या इथे. तर मजा आली आज. मोटो ब्लॉगिंग थोडीफार केली त्याच्यासाठी, त्याच्यामुळं. आणि जाम भारी वाटलं. काहीतरी अलग असं बोललेलो ना तुम्हाला ब्लॉगमध्ये कालच्या, तर काहीतरी अलग करूया. आज काहीतरी एकदम अलग केलं. आता बत्ती करू जरा घरी जाऊन, जरा फ्रेश होऊ. मग बघू आपण परत येऊ थोड्या वेळाने बाहेर. काहीतरी जरा इकडच्या इकडं लोकल कुठेतरी फिरूया. तर काहीच आता तुम्हाला मी फ्रेश होऊन भेटतो, कारण भरपूर ना नुसतं धूल बिल लागले तोंडावरती. काच उघडी ठेवलेली हेल्मेटची, त्याच्यामुळे हे ते. बघू चला, भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. बघा नानाने आणलेले मोमोज नाश्त्याला. सपाट चाट केले सगळे. एकच ठेवलंय मला. तर गाईज या जेवायला बघा चिकन चिल्ली आणि फोफीज आणि कलेजी आहे मस्त.
आता घेऊया जेवून आपण. चला तर मग भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.